why do we use print and why do we use this scanf? Hmm? कशासाठी यूज करतो printf आणि scanf? झालंय ना लास्ट टाइम? हो. सांगा. हम्म. आज printf जे आहे ते कशासाठी यूज करतो? तर जर का आपल्याला एखादी आउटपुट कन्सोल वरती दाखवायचं असेल तर कन्सोल म्हणजे काय असतं? हा खालचा जो विंडो असतो ना इथं, याच्यावरती जर का दाखवायचं असेल तर आपण काय करेल की काय यूज करतो? printf वगैरे यूज करत असतो, राईट? आणि तेच जर का तेच जर का आपल्याला युजर कडून इनपुट घ्यायचं असेल, म्हणजे ह्या कन्सोल वरून आपल्याला जर का युजर कडून इनपुट घ्यायचं असेल तर आपण काय यूज करतो? scanf यूज करत असतो. आणि इथं ampersand का वापरायचं? येस, ampersand का वापरतो आपण अँड करून? कारण त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं असते? व्हॅल्यू ह्या स्टोअर करायच्या असतात. ठीक आहे, जसं की आपल्याला त्या नंबर नावाचा जो काही मेमरी ब्लॉक क्रिएट होतो, त्या मेमरी ब्लॉकच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर हे व्हॅल्यू जी काही युजर एंटर करतोय ते स्टोअर करायचं आहे. ठीक आहे. सो जस्ट एक इन्फॉर्मेशन साठी आपण काय करेल की एक पुढचं एक्झाम्पल घेतोय मी. ओके, पुढचं एक्झाम्पल काय असेल? मी याला अनइन्स्टॉल करतो, चालत नाहीये. अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करतो. पुढचं हे चालेल. वन सेकंड. नथिंग. ओके, तो इथं रन होतंय, बघूयात काय झालं. ठीक आहे, इथं फर्स्ट डॉट exe फाईल तर रेडी झालेली आहे. असो, सो तोपर्यंत आपण पुढे जाऊयात. आता पुढचा टॉपिक जो आहे तो काय असेल की व्हॉट आर लिटरल. तो लिटरल्स म्हणजे काय असतं? कधी ऐकलंय का? गौरव, ऐकलंय हे? व्हॉट आर लिटरल्स? येस, कधी ऐकलंय? नाही. लिटरल्स म्हणजे जसं की आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला होता, कालही केलेला होता, इथंही केलाय. हे बघा काय होतं की इंट इज इक्वल्स टू काय होतं की सपोज आपण काहीतरी असाइन करतोय, जसं की इथं इंट एक्स इज इक्वल्स टू 0 आपण असाइन केलंय, त्यानंतर वाय इज इक्वल्स टू 0 असाइन केलंय आणि रिझल्ट इज इक्वल्स टू 0 असाइन केलंय.
तर जेव्हा केव्हा आपण एखादे कॉन्स्टंट व्हॅल्यू असाइन करतो तर त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला आपण लिटरल्स म्हणत असतो. ठीक आहे. व्हेरिएबल्स म्हणजेच काय असतं, लिटरल्स असतं. तर हे लक्षात ठेवा. व्हेरिएबल्स आर लिटरल्स. तो इथं आपण काय लिहिल तर बघा की व्हेरिएबल लिटरल्स are the constant values assigned to the constant variables. ठीक आहे. हे काय असतं की कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत ज्या की नॉर्मल आपण एखाद्या व्हेरिएबलला असाइन करतो. ज्या व्हॅल्यूज आपण असाइन करतो त्याला आपण लिटरल्स म्हणतो. सो we can say that काय the literals represent the fixed values that cannot be काय असतील modified. What is mean by cannot be modified? लिटरल्सला जसं की आपण एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू देतोय, असाइन करतोय, सो ह्या व्हॅल्यूज परत आपण अपडेट नाही करू शकत. एकदा असाइन केल्या की संपलं. ठीक आहे. जसं की आपण इंटिजर लिटरल्स जे बघितलं, इंटिजर लिटरल्स म्हणजे 0 to 9 पर्यंत काहीतरी असणार, विथ बेस 10, विथ बेस काय असणार आहे, 8 असेल वगैरे वगैरे. किंवा पुढे आपण जसं की आता नॉर्मल इंट लिहितो त्याच्या आधी काय लिहित असतात तर कॉन्स्टंट लिटरल. सो कॉन्स्ट असं लिहित असतात. मी सांगेल हे कसं लिहितात. तो कॉन्स्ट म्हणून काय आहे आपण लिहित असतो. ठीक आहे. तो पुढे बघा, इट ऑल्सो contains memory. It also contains memory, but does not references as variable. आता बघा, जसं की आपण काल रेफरन्स घेतला होता व्हेरिएबलचा. कसा रेफरन्स घेतलेला होता, इथं एम्परसेंट घेऊन रेफरन्स घेतलेला होता. हे रेफरन्स कशासाठी घेतलेला होता तर आपल्याला जी काही आपण इकडून आउटपुट म्हणजे इनपुट घेतोय ती व्हॅल्यू आपल्याला कुठे ठेवायची होती तर ह्या एक्स मध्ये ठेवायची होती. म्हणून आपण त्याचा रेफरन्स घेतलेला होता. सो जेव्हा केव्हा आपण लिटरल्स यूज करेल तेव्हा आपल्याला काय आहे की असा रेफरन्स घेता येणार नाहीये. जसं की व्हेरिएबलला घेतो तसा रेफरन्स घेता येणार नाहीये. तो आपल्याला जे काही ऍक्च्युअली व्हॅल्यू दिलेली असेल तीच व्हॅल्यू इथं असणार आहे. तो आतापर्यंत आपण काय करत होतो तर बघा, नॉर्मली इंट ए इक्वल्स टू 10 करायचं असं. बट आता आपण इंट नाही करत. इथं काय करेल तर कॉन्स्ट इंट करणार आहोत. सो हा जो काही कॉन्स्ट आहे, कॉन्स्टचं मिनिंग आहे कॉन्स्टंट. ठीक आहे. सो हा रिप्रेझेंट काय करतो, इट इज अ कॉन्स्टंट. मी वरच्याच एक्झाम्पल देतोय. कॉन्स्टंट इंटिजर एक्सप्रेशन. ठीक आहे. in which 10 is an integer value. Integer literal. ठीक आहे. आता हे अपडेट नाही होऊ शकत. बट आपण जे नॉर्मली जे फक्त इंट करून जे लिहितो त्याला अपडेट करू शकता तुम्ही. व्हेरिएबल अपडेशन वगैरे पॉसिबल आहे. ओके. बट जेव्हा आपण कॉन्स्ट लिहितो त्यावेळेस व्हेरिएबल अपडेशन पॉसिबल नाही आहे. ओके. सो पहिला डिफरन्स समजलाय की व्हेरिएबल आणि लिटरल मध्ये काय फरक असतो. येस. व्हेरिएबलला आपण अपडेट करू शकतो, व्हेअर ॲज लिटरल्सना आपण अपडेट
करू शकत नाही. इथं लिहिलंय बघा काय, वी कॅन से दॅट लिटरल रिप्रेझेंट फिक्स्ड व्हॅल्यू दॅट कॅनॉट बी मॉडिफाईड. यांना आपण परत अपडेट नाही करू शकत. बट व्हेरिएबल्स ना, फक्त व्हेरिएबल जे असतात इंट a इज इक्वल्स टू 10, त्याला आपण इन्क्रीमेंट वगैरे करू शकतो या. बट जेव्हा आपण कॉन्स्ट म्हणून डिक्लेअर करतो त्यावेळेस हे अपडेट होत नाही. ठीक आहे. तर असे कोणत्या टाईपचे लिटरल्स असतात बघा. टाइप्स ऑफ काय असणार आहे, लिटरल. असं तो कोणते कोणते टाइप्स आहेत बघा. अगेन मी इथं काय करतोय की स्टार असं हे केलेलं आहे. तो इंटिजर लिटरल असणार आहे. इंटिजर लिटरल. ठीक आहे, लाईक दिस. तसंच काय असणार आहे, तर फ्लोट लिटरल असतील. फ्लोट लिटरल्स असणार आहेत. तसंच काय आहे, तर कॅरेक्टर लिटरल असणार आहेत. तो कॅरेक्टर व्हॅल्यूज डिक्लेअर करतो आपण. 1 सेकंड. हा, तो इथं 1 सेकंड. हा, तो कॅरेक्टर लिटरल्स आणि पुढे लास्ट काय असणार आहे, स्ट्रिंग लिटरल्स. ठीक आहे. कॅरेक्टर आणि स्ट्रिंग मध्ये काय फरक असतो? येस, बोला. कॅरेक्टर आणि स्ट्रिंग मध्ये काय फरक असणार आहे? येस, कॅरेक्टर म्हणजेच काय असणार आहे, फक्त एक सिंगल कॅरेक्टर असेल. ठीक आहे, जसं की सागर असं जर का केलं तर त्यातला एखादा कॅरेक्टर असेल. लेट सपोज की यस, हे पूर्ण म्हणजे एकच कॅरेक्टर असणार आहे. आणि जेव्हा स्ट्रिंग म्हणतो त्यावेळेस एंटायर सागर असणार आहे. हा दोघांमधला फरक आहे. इंटिजर आणि फ्लोट मधला तर माहितीच असेल, आहे ना. इंटिजर म्हणजे काय, फ्लोट म्हणजे काय? येस और नो, बोला. हो. ते तो जेव्हा आपल्याकडे पॉइंट मध्ये व्हॅल्यूज असतात त्यावेळेस काय म्हणतो आपण त्यांना, फ्लोट मध्ये म्हणतो. आणि जेव्हा असं पूर्ण व्हॅल्यूज असतात त्याला आपण इंटिजर म्हणतो. ठीक आहे. सो हे 4 टाइप्स असतात. कोणते कोणते लिटरलचे? इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. दॅट्स इट. ठीक आहे. सो यांच्या पुढं फक्त काय लिहायचं, तर कॉन्स्ट लिहिलं. कॉन्स्ट असं जर का लिहिलं तर काय होतं, की तो पर्टिक्युलर जो काही डेटा टाइप आहे तो लिटरल्स होऊन जातो. ओके, लिटरल्स असा होणार आहे. म्हणजेच कसं लिहील, आता इंटिजरच्या पुढं काही लिहायचं असेल तर कसं लिहील आपण, कॉन्स्ट इंट असं लिहिणार आहोत. तसंच जर का फ्लोटच्या समोर लिहायचं असेल तर अगेन कॉन्स्ट फ्लोट. ठीक आहे. तसंच कॅरेक्टरच्या पुढे लिहायचं असेल तर कॉन्स्ट कॅर असं. आणि पुढे काय आहे, की इथंही आपण काय स्ट्रिंग म्हणून वापरत नाही ऍक्च्युअली. स्ट्रिंग असं करून काही डेटा टाइप नसतो.
आपण फक्त ॲरे देत असतो, राईट? सो इथं सुद्धा सेम जसं इथं दिलेलं आहे तसंच देतो. जसं इथं आहे तसंच देतो. फक्त काय असणार आहे, की इथं व्हेरिएबलच्या पुढं एक ॲरे असतो. जसं की सपोज एखादा पी नावाचा व्हेरिएबल आहे, तर तिथं 10 कॅरेक्टर्स असतील असं. ठीक आहे? ॲरे ऑफ कॅरेक्टर्स असणार आहेत. लाइक धिस. सो अशा प्रकारे हे काय असेल, की पूर्ण येणार आहे. सो इज दिस क्लिअर? की लिटरल्स कसे डिक्लेअर करायचे? मी इथं व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. हो हो ओके. सो नाव त्या सगळ्यांना वेगळ्या कलरमध्ये लिहितो. हे असं लिहितात सगळे. कॅरेक्टरसाठी सिंगल कॅरेक्टर आणि इथं जेव्हा स्ट्रिंग म्हणतो त्यावेळेस ॲरे ऑफ कॅरेक्टर्स असणार आहेत. लाइक धिस. सो आता पुढे नेक्स्ट आपण काय करणार आहोत, की हे लिटरल झाल्यानंतर पुढे असणार आहे, की आपण लूप्स पाहणार आहोत, जे की टॉपिकचं नाव आहे आपल्या. ठीक आहे. लूप्स म्हणजेच काय असतं बघा, किंवा याला कंट्रोल स्टेटमेंट्स असं सुद्धा म्हणतात. लूप्स किंवा कंट्रोल स्टेटमेंट्स. सो कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजेच काय आहे, की आपण आपल्या प्रोग्रामला नेव्हिगेट करणार आहोत. नेव्हिगेट म्हणजे डायरेक्शन देणार आहोत. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण फक्त काय पाहिलं, तर बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत, ज्या की आपल्याला गरजेच्या आहेत. जे सी प्रोग्रामिंगसाठी गरजेच्या आहेत, तेवढं आपण फंडामेंटल गोष्टी वापरलेल्या आहेत किंवा यूज केलेल्या आहेत. ठीक आहे. आपल्या आय थिंक मी हे लास्ट लेक्चरमध्ये नाही सांगितलेलं. आपल्या कोडचं जे काही एक्झिक्युशन आहे, ते ऑल्वेज कुठून स्टार्ट होत असतं? मेन पासूनच होत असतं. जर का तुम्ही मेन नाही डिक्लेअर केला, तर हे जे काही फंक्शन आहे, ते एक्झिक्यूटच होणार नाही. हा कोडच एक्झिक्यूट होणार नाहीये. ठीक आहे. सो बघा, काय असेल, की आपल्याला जर का हे एक्झिक्यूट करायचं असेल कोड हा वाला, तर याला कशाच्या अंडर लिहावं लागतं? मेनच्या अंडर लिहावं लागतं आणि मेनच्या अंडर म्हणजेच हे फंक्शन असतं एक. मेन जे आहे ते काय असेल? एक फंक्शन आहे जिथून आपलं एक्झिक्युशन स्टार्ट होत असतं. जिथून आपलं जे काही एक्झिक्युशन आहे ते काय होईल? स्टार्ट होणार आहे. ओके. सो अशा प्रकारे हे काय असेल, की लक्षात ठेवा, की मेन पासून आपलं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. म्हणजे आपला जो काही कंपायलर असेल किंवा इंटरप्रिटर आहे, तो कोडमध्ये सगळ्यात आधी काय शोधत असतो? तर मेन शोधत असतो. सो मेन शोधल्यानंतरच तो त्याच्या आतमध्ये जाऊन हे ज्या काही लाईन आहेत, त्या एक्झिक्यूट करतो. जर का तुम्ही मेन लिहिलंच नाही, तर ऑब्व्हियसली तो काहीही एक्झिक्यूट करत नाही. ठीक आहे. सो आता आपण जे पाहणार आहोत ते काय असेल, तर कंट्रोल स्टेटमेंट्स असणार आहेत. कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजेच काय असतील? कंट्रोल स्टेटमेंट्स. ठीक आहे. तो कंट्रोल स्टेटमेंट मीन्स काय असणार आहे, की असा लाईन ऑफ कोड असेल, ज्याच्यामुळे आपण आपल्या प्रोग्रामला एक डायरेक्शन देणार आहोत किंवा कंट्रोल करणार आहोत. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो, तर कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणतो. सो वेगवेगळे कंट्रोल स्टेटमेंट्स अवेलेबल आहेत. सो त्या कंट्रोल स्टेटमेंट्सना आपण लूप सुद्धा म्हणतो. तर त्यापैकीच पहिलं लूप आहे इफ. ठीक आहे. त्यानंतर एल्स इफ आणि एल्स स्टेटमेंट. ठीक आहे. इफ, एल्स इफ आणि एल्स स्टेटमेंट असणार आहे. तर बघा, इफ एल्स इफ म्हणजेच काय असेल, तर इथं हा एक कंडिशनल बेस्ड सिस्टीम आहे. कंडिशन्स चेक करण्यासाठीची एक सिस्टीम आहे. जसं की बघा, आता सपोज तुम्ही काय करताय, की एखाद्या रोडवरून जात आहात. ठीक आहे. एखादा डायरेक्शन तुम्ही बघत आहात आणि इथं काय सांगितलंय, की तुम्हाला जायचंय कुठं? त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय केलं जातं, की आता सपोज एखाद्या लोकेशनला आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट टर्न घ्या, राइट टर्न घ्या. हे जे काही आहे, तुम्ही कोणत्याही लेफ्ट टर्न घेत नाही, जोपर्यंत तुम्हाला ज्या ॲक्चुअली सपोज की हा रस्ता आहे असा आणि याला भरपूर सारे असे हे आहेत, रोड्स आहेत. ठीक आहे. असे भरपूर सारे सबवेज आहेत. सो तुम्ही इकडून येताय असं बाईकवरून. ठीक आहे. हे इकडून येत आहात. तर जेव्हा तुम्ही येत असाल, त्यावेळेस जोपर्यंत तुम्हाला पर्टिक्युलरली एखाद्या डेस्टिनेशनला जायचं नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा जो काही मार्ग आहे तो बदलत नाही. तर जसं तुम्ही इथं याल,
सपोज तुम्हाला इकडे जायचं आहे, तर तुम्ही काय करणार की तुमच्या गाडीचा हँडल आहे तो वळवणार आहात. तोपर्यंत काय आहे की कोणताही लेफ्ट टर्न तुम्ही घेणार नाही, राइट टर्न घेणार नाही. ठीक आहे. सो जोपर्यंत आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, तोपर्यंत आपण काय करतो, की पर्टिक्युलर इक्वेशन एक्झिक्यूट करत नाही. जसं एखादी पर्टिक्युलर काय आहे कंडिशन मॅच होते, तसं आपण काय करेल, आपली जी काही इक्वेशन आहे, ते इक्वेशन आपण एक्झिक्यूट करणार आहोत. तर यालाच आपण काय म्हणतो, तर हे इफ एलिफ स्टेटमेंट म्हणत असतात. आता इफ एलिफ स्टेटमेंट जे म्हटलं, तर इफ स्टेटमेंट किंवा एलिफ स्टेटमेंट हे कशासाठी असतं? तर एखादी स्पेसिफिक कंडिशनसाठी असणार आहे. ठीक आहे. सो अशा तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन्स असणार आहे, की सपोज आता तुम्ही काय करताय, की लेट्स सपोज आता 12th रिझल्ट लागला. ठीक आहे. 12th रिझल्ट लागला. मग याच्यामध्ये काय असणार आहेत, की वेगवेगळ्या ब्रँच असतील. आर्ट, कॉमर्स, ठीक आहे, आणि सायन्स असे आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये इकडं काय मार्क म्हणजे वेज आहेत. कोणते-कोणते वेज आहेत. जसं की इकडं सपोज एम-बी-ए करू शकतो, बी-ए करू शकतो. ठीक आहे. बी-ए असेल, त्यानंतर पुढे काहीतरी वेगळं-वेगळं असणार आहे. तसंच इथं काय आहे, की वेगळं काहीतरी सपोज की बी-कॉम वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इकडं काय आहेत, की वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, की तुम्ही मेडिकलला जाऊ शकता किंवा इंजिनिअरिंगला जाऊ शकता किंवा बी-एस-सी, बी-कॉम वगैरे, वगैरे असं काय आहे, की मल्टिपल तुम्ही ऑप्शन्स सिलेक्ट करू शकता. आता इथं तुम्हाला कुठं जायचंय? कोणत्या-कोणत्या कंडिशन्सना एक्झिक्यूट करायचं आहे. तर हे कशावरती डिपेंड करते, की तुम्ही इथं प्रत्येकाला क्वेशन विचारता, की बघा 12वी झाली म्हटलं, की पहिला क्वेशन काय येणार आहे, की तुमची ब्रांच कोणती असणार आहे. ठीक आहे. सपोज तुम्ही काय म्हटलात, की तुमची सायन्स झालेलं आहे. ओके. सो इथं अगेन क्वेशन येतो. काय क्वेशन? की मार्क्स किती होते? किंवा मॅथ्स होतं की नाही? तुमचं बायो होतं. हे वगैरे, वगैरे काय आहेत, की क्वेशन असणार आहे, की मॅथ्स असेल तर वेगळा मार्ग आहे. बायो असेल तर वेगळा मार्ग आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲग्री वगैरे असेल तर वेगळा मार्ग आहे. त्यानंतर एखादं सपोज की तुम्हाला कॉम्प्युटरचा एखादा सब्जेक्ट असेल तर वेगळा मार्ग आहे. ठीक आहे. अगेन इथं क्वेशन आला. आता सपोज तुम्ही मॅथ्स घेतलेलं होतं. तर इकडं आला तुम्ही. तर मॅथ्स नंतर तुम्हाला परत काय असणार की पी-सी-एम ग्रुपला किती मार्क्स होते. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन दॅट तुम्ही काय करता की आयदर तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायचंय, की मेक घ्यायचंय, की ई-टी-सी घ्यायचंय, ई-एन-टी-सी वगैरे. ठीक आहे. हे काय आहेत की तुम्हाला घ्यायचेत कोणते ब्रांच किंवा आय-टी घ्यायचंय. सो ह्या ब्रांचेसचं असतं. सो सपोज की क्रायटेरियानुसार तुम्ही काय केलं की कॉम्प्युटर घेतलेला आहे. तर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा परत काय येणार की कॉलेज कोणतं? ओके. प्रत्येक फेजला बघा मी क्वेशन विचारतोय. त्या क्वेशनचं आता हे एक्झिक्यूट कधी होणार आहे? ट्रूला होईल की फॉल्सला होईल? म्हणजे गिव्हन कंडिशन सॅटिस्फाय झाल्यावर तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार आहात की फॉल्स झाल्यावर? बघा इथं मी 12th म्हटलं, मी सायन्स म्हटल्यानंतर आता ही कंडिशन ट्रू व्हायला हवी की फॉल्स व्हायला हवी? हं? हा क्वेशनचा जो काही आहे, ऑब्व्हियसली हे क्वेशनचा रिझल्ट आयदर ट्रू किंवा फॉल्समध्येच येतो. सो काय व्हायला हवं असतं इथं? ट्रू व्हायला हवं असतं. ठीक आहे. सो जर का ट्रू झालं तरच पुढच्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे तुम्ही जर का इथं आता सपोज आणखी पुढं काय असतं, की पास झालाय, फेल झालाय, हेही चेक करावं लागतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला एखादं कंडिशनल एक्झिक्युशन करायचं असतं, कंडिशनल एक्झिक्युशन जर का आपल्याला करायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, हे इफ, एलिफ ऑर एल्स इफ आणि एल्स स्टेटमेंट यूज करत असतो. तर याचेही परत काय होतं, की कंडिशन्स किती दिल्यात त्याच्यानुसार आपण वेगवेगळं लूप्स यूज करणार आहोत. कंडिशन्स किती दिलेत, ठीक आहे. त्याच्यावरून काय होतं, की आपण लूप्स वगैरे यूज करणार आहोत. आता कंडिशन्स म्हणजेच काय, की आपण विचारतोय काय किंवा कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचंय, त्यांना आपण कंडिशन्स म्हणत असतो. मी सांगेल, की पुढे जाऊन कसं असतं. आधी आपण डेफिनिशन्स लिहूयात. काय असेल, की इफ एल्स स्टेटमेंट ठीक आहे. मी फक्त एवढंच लिहितो इफ एल्स.
हे ऍक्च्युली पूर्ण आहे. इफ एल्स असं असणार आहे. सो स्टेटमेंट्स आर युज्ड टू परफॉर्म. काय परफॉर्म करायचंय? दी ऑपरेशन्स बेस्ड ऑन काय? सम स्पेसिफिक कंडिशन. ठीक आहे. एखाद्या स्पेसिफिक कंडिशन नुसार जर का तुम्हाला काही ऑपरेशन्स करायचे असतील तर आपण इफ एल्स स्टेटमेंट यूज करत असतो. ठीक आहे. दी ऑपरेशन्स स्पेसिफाईड इन इफ ब्लॉक. ठीक आहे. आपण जे काही इफ ब्लॉक मध्ये जे काही ऑपरेशन्स परफॉर्म केलेले आहेत ते कधी एक्झिक्यूट होतात? आर एक्झिक्युटेड. मी काय सांगितलं? आर एक्झिक्युटेड इफ अँड ओनली इफ द गिवन कंडिशन, दिलेली कंडिशन जी आहे ती काय व्हायला हवी? कंडिशन इज ट्रू. दिलेली कंडिशन जोपर्यंत ट्रू होत नाही तोपर्यंत काय होतं की इफ लूप एक्झिक्यूट होत नाही. ओके. सो याच्यामध्ये वेगवेगळे व्हॅरियंट्स आहेत. तो मी इथं लिहितो की व्हॅरियंट ऑफ इफ स्टेटमेंट. ठीक आहे. कोणते कोणते व्हॅरियंट्स आहेत बघा इथं? व्हॅरियंट्स ऑफ इफ स्टेटमेंट्स. सो पहिला असेल दॅट इज इथं फर्स्ट, किंवा मी असं नंबरिंग देतो 1. हा, ए दॅट इज ओनली इफ स्टेटमेंट. ठीक आहे. फक्त इफ स्टेटमेंट. ठीक आहे. सो इफ स्टेटमेंट कधी यूज करायचं? जेव्हा तुम्हाला एकच कंडिशन दिलेली असेल, फक्त इफ कंडिशन दिलेली असेल किंवा एकच कंडिशन दिलेली असेल तर आपण काय करेल? इफ स्टेटमेंट यूज करत असतो. ठीक आहे. used when we have only one condition is given. ठीक आहे. म्हणजे आता बघा, मला काय करायचंय की सपोज मी फॉलोअप कुणाला विचारायचा? जो आन्सर देतो त्यालाच मी फॉलोअप विचारेल. बरोबर आहे. एकच कंडिशन काय असणार आहे की जर का फॉलोअप देत असेल तरच मी क्वेश्चन्स वगैरे विचारेल असं. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की सपोज लॉक माहित असेल तरच मोबाईल ओपन होईल. ठीक आहे. लॉक माहिती असेल तरच मोबाईल ओपन होईल. एकच कंडिशन आहे. अदरवाईज वाला किंवा एल्स वाला नाहीये पार्ट. तो जेव्हा एकच कंडिशन असते त्यावेळेस आपण काय यूज करेल? फक्त इफ यूज करेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे की जेव्हा मी इथं इफ आणि एल्स स्टेटमेंट. इफ आणि एल्स स्टेटमेंट कधी यूज करायचं? जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली दोनच कंडिशन असतील. जसं की बघा, मला प्रिंट करायचंय काय की नंबर इव्हन आहे की ऑड आहे. बघा, इव्हनची एक कंडिशन आहे, ऑडची एक कंडिशन आहे. जेव्हा अशा एक्झॅक्टली दोन कंडिशन असतील त्यावेळेस आपण इफ एल्स लूप यूज करणार आहोत. यूज when we have exactly two conditions given. Conditions are given. ठीक आहे. देन थर्ड काय असेल? तर इफ एलिफ, म्हणजे एलिफ कसं लिहितो? एल्स इफ म्हणतात त्याला. आणि पुढे काय असेल? एल्स लॅडर. ठीक आहे. इफ एलिफ एल्स लॅडर लाईक दिस. ठीक आहे. सो लॅडर म्हणाल किंवा स्टेटमेंट्स म्हणाल. लॅडर म्हणजे काय आहे की एकाच्या खाली एक असे असणार आहेत. तो हे कधी यूज करायचं? जेव्हा आपल्याला 2 पेक्षा जास्त कंडिशन्स असतील त्यावेळेस. ठीक आहे. तर मी हे कॉपी करतो. युज्ड when we have more than 2 conditions are given. 2 पेक्षा जास्त काय आहे? कंडिशन जेव्हा गिवन असतील त्यावेळेस आपण काय करेल? याला यूज करणार आहोत. तो बघा कसं असेल?
फक्त इफ लूप कधी लिहायचं, जेव्हा आपल्याला काय असेल, एक्झॅक्टली एकच कंडिशन असेल त्यावेळेस. इफ एलिफ म्हणजे इफ आणि एल्स कधी लिहायचं, जेव्हा एक्झॅक्टली काय असतील, 2 कंडिशन्स असतील त्यावेळेस. ठीक आहे. आणि इफ, एल्स आणि एल्स हे कधी यूज करायचं, जेव्हा आपल्याला मोर दॅन 2 कंडिशन्स असतील त्यावेळेस. मोर दॅन 2 कंडिशन्स दिलेल्या असतील त्यावेळेस आपण काय यूज करेल, असं यूज करणार आहोत. ओके. तो इथपर्यंत समजलंय का? इफ एल्स, इफ कधी यूज करायचं, फक्त इफ जेव्हा एकच कंडिशन असेल त्यावेळेस. इफ एल्स कधी असणार आहे? हं? येस. हे समजलंय की नाही समजलंय? आन्सर. हो. तो पुढे जाऊयात. आता बघा, नेक्स्ट काय असेल, की आपण याचा जो काही म्हणजे सिंटॅक्स आहे, तो सिंटॅक्स पाहूयात. किंवा आधी मी तुम्हाला सांगतो, सिंटॅक्स यूज करावा लागेल आधी. सिंटॅक्स, सिंटॅक्स कसं असेल बघा, की जेव्हा आपण इथं इफ असं लिहितोय, इफ आणि ब्रॅकेटमध्ये काय असेल, तर एखादं एक्सप्रेशन असणार आहे. एक्सप्रेशन्स आर नथिंग बट कंडिशन असेल. जसं की आता सपोज आपल्याला इव्हन वगैरे चेक करायचंय, तर नंबर वगैरे घेतलेला आहे, तर आपण काय करेल, नम मॉड्युलो 2 इक्वल्स टू 0 हे आपलं काय झालं, एक्सप्रेशन झालेलं आहे. ठीक आहे. सो एक्सप्रेशन करायचं, त्यानंतर कर्ली ब्रेसेस द्यायचं, एंटर करायचंय आणि एक इंडेंटेशन असतं, जरासं असं स्पेस असतो. इथं काय आहे, थोडासा आतमध्ये असणार आहे. आणि मग इथं आपण काय करतो, तर काही स्टेटमेंट्स जे की पर्टिक्युलरली ह्या एक्सप्रेशनच्या अंडर तुम्हाला एक्झिक्यूट करायचंय, ते सर्व स्टेटमेंट्स आपण इथं लिहितो, एंटर करेल आणि इथं काय होतं, तर क्लोजिंग ब्रॅकेट येणार आहे. हे जे काही आहे ते इथं क्लोज होईल. ओके. त्यानंतर पुढे जो एल्स असतो किंवा एल्स इफ आहे, तर एल्स इफ कुठं असणार आहे? एक्झॅक्टली ह्या ब्रॅकेटच्या बाहेर. ठीक आहे. एल्स इफ म्हणजेच काय असेल, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण काय करतो, तर एल्स इफ वगैरे लिहिणार आहोत. तो इफचा ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतरच कोण येतो, एल्स येणार आहे. तुम्ही आयदर इथं लिहू शकता किंवा नवीन लाईनला इथं एल्स इफ असं लिहू शकता. एल्स इफ हे काय आहे, असं लिहिणार आहात. इथं लिहाल किंवा नवीन ब्रॅकेटच्या इथं पर्यंत काय कराल, असं लिहू शकता. मी आता असं लिहितोय. सो एल्स इफ म्हणजेच काय, की तुम्ही दुसरी कंडिशन चेक करताय. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय आहे, चेक करत आहात. जसं की बघा, तुम्ही इमॅजिन कराल की क्लासमध्ये आहात आणि क्लासमध्ये तुम्हाला काय केलंय, एखादा क्वेश्चन विचारलेला आहे आणि सर तुम्हाला काय करतायत, की लाईन बाय लाईन विचारत आहेत. तो पहिला क्वेश्चन विचारला, पहिल्या पोरानं नाही जर का आन्सर दिलं, तर काय करतात, दुसऱ्या पोराकडे जातात. जर का नसेल तर तिसऱ्या. त्यानंतर असं काय आहे, की काउंट वाढत जातो. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन की आन्सर काय देतात कॅन्डिडेट किंवा स्टुडंट्स, त्याच्यावरती डिपेंड आहे, की किती स्टुडंट्स उभा राहतील. ठीक आहे. सो तसं आहे, की जर का पहिली कंडिशन फॉल्स झाली, तर आपण दुसऱ्या कंडिशनला चेक करायला जाणार आहोत. काय म्हणतोय मी? जर का पहिली कंडिशन फॉल्स झाली, तर दुसऱ्या कंडिशनकडे जाईल. तर मी इथं असं देतो, की एक्सप्रेशन 1. ठीक आहे. आता मग इथं काय असणार आहे? एक्सप्रेशन 2 असेल. दुसरं एखादं एक्सप्रेशन असेल. ओके. सो इथं सुद्धा आपण काय करेल, की असं स्टेटमेंट्स असणार आहेत. स्टेटमेंट तसं. सो स्टेटमेंट्स असतील. परत तुम्ही असे एल्स इफ जे आहेत, ते कितीही यूज करू शकता. जसं की मी विचारलं,
आता काय आहे की एखादा क्वेश्चन विचारला, पहिल्या स्टुडंटला विचारलं त्याला नाही आलं, दुसऱ्याला विचारलं, तिसऱ्याला विचारलं, असं कितीही विचारू शकतो जोपर्यंत आपल्याला पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो अशा क्वेश्चन्स म्हणजे आपल्याला किती एक्सप्रेशन्स द्यायचे, किती कंडिशन्स यूज करायचे हे आपल्यावरती आहे. सो असं तुम्ही काय करू शकता की एक्सप्रेशन 3 वगैरे असं लिहू शकताय. ओके. असं वगैरे लिहू शकता इथं. ठीक आहे. तुम्ही होमला जाऊन इथं लिहितो लाइक धिस. सो स्टेटमेंट्स वगैरे लिहिलेत एल्स मध्ये. सो तुम्ही एल्स इफ आणि कितीही असे एक्सप्रेशन्स लिहू शकता. मी इथं मध्ये काय करतो की डॉट 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 लिहितो असं. डॉट 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 डॉट. ठीक आहे. असे कितीही एक्सप्रेशन्स असतील आणि त्या पर्टिक्युलर एक्सप्रेशन्स नंतर मी इथं कर्ली ब्रेसेस क्लोज ठेवतो आणि मग हे लिहितोय. ठीक आहे. असं. सो ह्या एक्सप्रेशन 2 च्या ऐवजी मी इथं काय करतो n. सो n नंबर ऑफ एक्सप्रेशन्सला आपण काय करेल एक्झिक्यूट करणार आहोत. n नंबर ऑफ एक्सप्रेशन्सना आपण एक्झिक्यूट करेल जेव्हा हे n नंबर ऑफ एक्सप्रेशन्स फॉल्स होतील. जसं की बघा, मी क्लासमधल्या सगळ्याच स्टुडंट्सना विचारून झालं एखादा क्वेश्चन आणि कुणीच जर काय आन्सर नाही दिलं तर ऑब्वियस आहे कुणाला द्यावं लागणार आहे, मलाच द्यावं लागणार आहे. तो जेव्हा सर्व एक्सप्रेशन्स फॉल्स होतील त्याच वेळेस कोणतं एक्सप्रेशन ट्रू होणार आहे, एल्स वालं ट्रू होणार आहे. जेव्हा फक्त आपण एल्स लिहितो त्यावेळेस एल्स म्हणजेच काय असणार आहे, हे डिफॉल्ट एक्झिक्युशन साठी यूज केलं जातं. हे डिफॉल्ट एक्झिक्युशन साठी काय केलं जातं, यूज केलं जातं. तो अशा प्रकारचा सिंटॅक्स आपण काय करतो, फॉलो करणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारचा जो काही सिंटॅक्स आहे त्याला आपण फॉलो करत असतो कशामध्ये, सी मध्ये, इफ आणि एल्स लिहिण्यासाठी. ठीक आहे. इफ एलिफ एल्स लिहिण्यासाठी. सो इफ आणि एल्स कधी यूज करायचं तर तुम्हाला कंडिशन कोणती दिली त्यानुसार तुम्ही यूज करू शकता. जशी कंडिशन तसं तुम्ही काय करू शकता, यूज करू शकणार आहात. ठीक आहे. सो एखादी पर्टिक्युलर कंडिशन दिलेली असेल तर आपण काय करू शकतो की हे प्रिंट करू शकतो. ठीक आहे. एखादा नॉर्मल एक्झाम्पल आपण बघूयात की मला फक्त इव्हन नंबर्स प्रिंट करायचे आहेत. तर बघा, मी इथं एक्झाम्पल बघणार आहे किंवा लिहिणार आहोत. राईट अ प्रोग्राम, याला आपण काय म्हणेल, आय थिंक लास्ट टाइम मी बोललोय, राईट अ प्रोग्राम याला आपण कसं म्हणेल, WAP शॉर्ट फॉर्म मध्ये मी यूज करणार आहे. टू प्रिंट ओनली इव्हन नंबर. ठीक आहे. इव्हन नंबर्स. सो फक्त इव्हन नंबर्स आपल्याला प्रिंट करायचे आहेत. ठीक आहे. सो इव्हन नंबर्सचा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. तो कसा करू शकतो आपण, बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय लिहावं लागतं, हॅश इन्क्लूड, त्यानंतर लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये stdio डॉट h स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हेडर फाईल. त्यानंतर एंटर करून आपण काय करेल, इंट मेन पॅरेंथेसिस कर्ली ब्रेसेस याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक्झिक्युशन करायचं आहे इथं. तो आपण काय करेल तर एक नंबर घ्यायचा आहे, इंट नम, जसे की काल घेतलेला होता. तुम्ही आयदर याला इनिशियलाइज करून ठेवा, नाही केला तरी चालतो. मग आपण इथं प्रिंटएफ मध्ये काय करेल, एक प्रोग्राम किंवा मेसेज देणार आहोत, एंटर अ नंबर, असा कोलन करून स्पेस केला आणि सेमीकोलन द्यायला विसरायचं नाहीये. इथं सेमीकोलन नंतर तुम्हाला काय करायचंय की युजर कडून इनपुट घ्यायचंय. सो स्कॅनएफ, आता कोणत्या टाईपचा आपण नंबर डिक्लेअर केलाय तर इंटिजर टाईपचा. सो त्याच्यासाठी जो प्लेस होल्डर असतो तो कोणता असतो, इंटिजर टाईप साठी %d असणार आहे.
आणि हे जे काही %d आहे तो कशामध्ये स्टोअर करायचा आहे? एम्परसेंड नम मध्ये सेव्ह करायचा आहे. त्यानंतर सेमिकोलन द्या, एंटर करा आणि इथं आपण काय करेल चेक करणार आहोत. काय चेक करायचंय? बघा इथं डिव्हिजिबिलिटी चेक करायची आहे आपल्याला. डिव्हिजिबिलिटी. तो डिव्हिजिबिलिटी म्हणजेच काय आहे, की हा जो काही नंबर आहे याला मॉड्युलो 2 इज इक्वल्स टू 0 असेल. आता बघा हे जे काही इक्वेशन आहे नम मॉड्युलो 2 म्हणजेच काय, की हा नंबर जर का 2 नी डिव्हिजिबल असेल. आता डिव्हिजिबल असणं म्हणजेच काय होतं, की पूर्ण भाग जात असेल ह्या 2 न ह्या नंबरला, तर आपल्याला 0 येतं. 0 येत असतं. सो लेफ्ट हँड साइडला 0, राइट हँड साइडला 0 आणि डबल इक्वल्स टू म्हणजेच काय असतं, की इक्वालिटी चेक केली जाते. जसं तराजू असतो ना, तराजू. तो ती इक्वालिटी चेक केली जाते. ठीक आहे. हे डबल इक्वल्स टू एक बघा, सिंगल इक्वल्स टू हे कशाला यूज केलं जातं? असाइन करण्यासाठी केलं जातं. ठीक आहे. असाइन व्हॅल्यूज. ओके. आणि डबल इक्वल जे आहे ते कशासाठी असतं? कंपेअरसाठी असतं. ठीक आहे. 2 व्हॅल्यूजना कंपेअर करण्यासाठी. कंपेअर लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड LHS. ठीक आहे. म्हणजे बघा की एक मी असं डायग्राम काढतो. हा असा काय आहे, तराजू असेल ज्यामध्ये 2 काय असणार आहेत, की असे आयटम्स असतील. इकडे एक ड्रॉइंग इज नॉट माय बेस्ट सब्जेक्ट सो इग्नोर. ठीक आहे. हे 2 पार्ट आहेत, पार्ट ए अँड पार्ट बी किंवा याला आपण लेफ्ट हँड साइड म्हणूयात, याला आपण राइट हँड साइड म्हणूयात. ठीक आहे. जेव्हा हा जो काही इथं स्टेबल असणार आहे, या सरफेसला काय असेल, हा स्टेबल असेल, त्याच वेळेस आपण काय म्हणू शकतो, की हे इक्वल असतील. ओके. जेव्हा आपण वेट जे सेम असणार आहे, त्याच वेळेस आपण काय करेल, इक्वालिटी असणार आहे. सो इकडल्या लेफ्ट हँड साइडला आपण काय म्हणतोय, की नम मॉड्युलो 2 करत आहे आणि इकडे काय आहे 0 आहे. सो सपोज आपण नंबरची व्हॅल्यू 8 दिली. 8 मॉड्युलो 2 केलं तर काय आहे, आपण 8 न पूर्ण भाग घालू शकतो याला. राइट. 8 पर्यंत आपण काय करू शकतो, डिव्हाइड करू शकतो. सो इथं रिमाइंडर किती आलाय? 0 येणार आहे. कारण जर का काही शिल्लक राहत असेल तर ते रिटर्न होतं. तर इथं काहीच शिल्लक राहत नाहीये. 8 पर्यंत आपण जाऊ शकतोय. राइट. बट जर का तेच इथं 9 मॉड्युलो 2 केलं असतं, तर आपण इथं काय आहे, कुठपर्यंत भाग घालू शकतो इथं? डिव्हाइड करू शकतोय? 8 पर्यंत. मग शिल्लक किती राहतंय? 1 शिल्लक राहतंय. सो 1 इज नॉट इक्वल्स विथ 0. सो इथं काय होणार, की इकडं माप जे आहे ते जास्त होणार आहे. सो इकडं जास्त काय केलं जाईल, जे पारडं आहे ते असं झुकलं जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काय होईल, की पूर्ण पारडं वगैरे जे आहे ते असं झुकलं जाणार आहे. तर याची बाजू वेगळी होती आणि याची बाजू वेगळी होती. सो याला एक्झिक्यूट होणार नाही. तेच आपण इथं चेक करतोय, की नम मॉड्युलो 2 इक्वल्स टू 0 म्हणजेच काय, की दोन्ही बाजू जर का इक्वल असतील तरच हे एक्झिक्यूट होईल, अदरवाईज नाही होणार. ठीक आहे. अदरवाईज हे एक्झिक्यूट होणार नाही. असं. तर बघा हे जर का असेल असं नम मॉड्युलो 2 कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये जा आणि इथं आपण काय करेल एक्झिक्यूट करणार आहोत. काय एक्झिक्यूट करायचंय? तर प्रिंटएफमध्ये आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे, की %d म्हणजे तो नंबर इज इव्हन नंबर्स ऑर इव्हन नंबर असं. आणि कोटेशन मार्क नंतर कॉमा द्या इथं आणि ह्या %d च्या जागी काय इन्सर्ट करायचं आहे, तर नंबर इन्सर्ट करायचा आहे. असं. तर आपल्याला प्रिंट होईल. सपोज की आपण 8 अशी व्हॅल्यू जर का दिलेली असेल, तर आपल्याला प्रिंट काय होईल, की 8 इज इव्हन नंबर असं होणार आहे. ओके. 8 इज इव्हन नंबर हे काय होईल, की असं एक्झिक्यूट होईल आणि
ह्या ब्रॅकेट नंतर जो कर्ली ब्रेसेस आहे ना इफचा, त्याच्यानंतर आपण काय करेल, रिटर्न 0 असं करणार आहोत. रिटर्न 0. रिटर्न 0चं मिनिंग काय असतं इथं सी मध्ये, तर सक्सेसफुल एक्झिक्युशन झालेलं आहे. ठीक आहे. रिटर्न 0 याचं मिनिंग काय आहे की सक्सेसफुल एक्झिक्युशन झालेला आहे. सो इथं फक्त आता आपण एकच कंडिशन दिलेली होती म्हणून फक्त एकच इफ लिहिलेला आहे. ओके, एकच इफ काय केलाय, लिहिलेला आहे. बट जर का आपल्याकडं 2 असतील इक्वेशन, 2 किंवा त्यापेक्षा जास्त इक्वेशन्स असतील, तर आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, इफ आणि एल्स यूज करावं लागणार आहे. तर त्याआधी तुम्हाला हे समजलंय का, इफ लूप कसं लिहिलंय? एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन काय आहे? दिस वन इज अवर एक्सप्रेशन, नम मॉड्युलो 2 इक्वल्स टू 0. आणि इक्वल्स टू म्हणजे काय आहे की आपण कंपेअर करतो, हे तराजूचं माप जे सांगितलं ते. क्लिअर आहे? येस नो? एक्झाम्पल समजलंय का? बोला. हो हो. आता आपण दुसरा पार्ट पाहूयात, म्हणजेच काय की इफ आणि एल्स स्टेटमेंटचं पाहूयात. ठीक आहे. तर त्यासाठी मी इथं लाईन ड्रॉ करतोय. तुम्ही ॲज इट इज तुमच्या एडिटरमध्ये हा प्रोग्राम लिहायचा आहे, हॅश इन्क्लूड पासून इथपर्यंत. ठीक आहे. आणि सेव्ह करून त्याला रन करा. एक नवीन फाईल क्रिएट करून त्याला रन करा. रन होणार आहे. सो आता आपण इव्हन आणि ऑड नंबर प्रिंट करूयात. ठीक आहे. मी इथं सेकंड एक्झाम्पल काय असेल की राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर a given number is even or odd. ठीक आहे. आपल्याला चेक करायचंय की दिलेला नंबर जो आहे तो इव्हन आहे की ऑड आहे. तो ॲज इट इज कोड असेल हा. फक्त काय येणार, एल्स येणार आहे. इफ तर येणारच आहे. सो इथं एंटर करून मी एल्स लूप लिहितोय आणि एल्स मध्ये आपण काय लिहितो, तर बघा, एंटर करून मी इथं असं प्रिंटएफ जसं इथं लिहिलेलं आहे तसंच एल्स मध्ये जाईल आणि इथं लिहिणार आहे. सो इव्हनच्या ऐवजी इथं काय लिहिलं, आपण ऑड नंबर लिहिणार आहोत. दॅट्स इट. सो जर का ही कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल, एल्सला जाऊन हे प्रिंट करेल, नंबर इज ऑड. म्हणजे आपण इथं बघा 8 प्रिंट केलं असतं तर नंबर इज इव्हन आलं असतं आणि नाव 9 असं जर का दिलं असतं तर नंबर इज ऑड आलं असतं. नंबर इज ऑड हे काय आहे असं आलं असतं. ओके. सो आय थिंक काय इश्यू आहे तो, जीसीसी टेम कोड. नो, काहीही आलेलं नाही. ओके. सो असो, मी काल विसरलो याचं बघायला. सो इफ आणि एल्स लिहिलेला आहे. फक्त एल्स कुठं लिहायचा, जेव्हा या इफचा ब्रॅकेट संपतोय ना त्यावेळेसच तुम्हाला मी हवं तर याचं वेगवेगळे ब्रॅकेटचा कलर देतो. ठीक आहे. इथं असा, याचा ब्रॅकेट असा. मेनचा वेगळा आहे, इथून चालू होतोय. तो मेन सपोज आपण कोणत्या कलर मध्ये दिसतोय का, दिसतोय बट एकदम फेंट आहे.
हा दिसतोय. ठीक आहे. तर इथं तो कलर देतो. ठीक आहे. असं मेनच्या ब्रॅकेटला मी ग्रीन दिलाय आणि इकडं वेगळा कलर दिलेला आहे. ठीक आहे. सो हे झालं इफ आणि एल्स, फक्त एल्सचा पार्ट आला. आणि नेक्स्ट काय असेल की आपण इफ इफ आणि एल्स लॅडर पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे इफ इफ आणि एल्स जो लॅडर आहे तो काय असेल की जसं ग्रेड्स असतात बघा मार्क्सचे, जे काही तुम्हाला आता आय थिंक अजून माहिती नसेल किंवा माहितीही असेल, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी कसं असतं? राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट, लास्ट वाला एक्झाम्पल असेल आजचं, दी ग्रेड ओके ऑफ दी स्टुडंट अकॉर्डिंग टू दी मार्क्स ऑब्टेन्ड. ठीक आहे. जसे मार्क्स भेटतील किंवा भेटले आहेत त्यानुसार तुम्ही काय करू शकता की इथं ग्रेड्स वगैरे देऊ शकता. ठीक आहे. तो बघा पुढे काय असेल, मी कंडिशन्स लिहितो बघा. मार्क मार्कच्या अकॉर्डिंग टू काय असणार आहे की आपण ग्रेड्स लिहिणार आहोत. सपोज की आपले मार्क जे आहेत ते 85 टू 100 याच्यामध्ये जर का असतील तर ग्रेड ग्रेड कोणता असणार आहे? ग्रेड ए असेल, राईट. ग्रेड ए किंवा ए प्लस वगैरे काही असेल ते. त्यानंतर जर का सपोज तुमचे मार्क्स जे आहेत तो ते मार्क्स कसे असतील की 60 ते 85 पर्यंत असतील. ओके. 85 पर्यंत जर का असतील तर हा ग्रेड कोणता असणार आहे? बी प्लस किंवा बी प्लस करतो, चांगले मार्क आहेत. तो नेक्स्ट काय असेल की पुढचे मार्क दॅट इज की 40 टू 60 याच्यामध्ये असेल तर 40 टू इथं 60 याच्यामध्ये असतील तर आपण काय करेल, ग्रेड बी असं देतो. आणि त्यानंतर जे काही बिलो आहेत, सपोज की 35 हवं तर इथं आपण असं करूयात 45 करूयात. ठीक आहे. तो 35 टू 45 च्या मध्ये जे काही आहेत त्यांना आपण ग्रेड सी म्हणेल असं. आणि याच्याही बिलो म्हणजेच मार्क जे आहेत ते काय असतील की इन बिटवीन 0 टू इथं मॅक्झिमम काय असेल आता 35. ठीक आहे. त्याच्या बिलो असतील 34 पर्यंत. तर इथं आपल्याला लिहायचंय काय, फेल असं लिहायचं आहे. ठीक आहे. फेल असं लिहायचंय. आणि जर का या दोन्ही केसपेक्षा म्हणजेच काय की सपोज मार्क जे आहेत ते बिलो 0 असतील और मार्क जे आहेत ते ग्रेटर दॅन 100 असतील तर ह्या दोन्ही केसमध्ये आपण काय लिहिल, प्लीज चेक दी मार्क. ठीक आहे. असा आपण एक मेसेज देईल. तर बघा आता कंडिशन किती दिलेत, 1 2 3 4 5 आणि 6 कंडिशन्स लिहिलेल्या आहेत. तर एकापेक्षा जास्त आहेत, सॉरी 2 पेक्षा जास्त आहेत, तर ऑब्व्हियसली इथं आपल्याला काय करावं लागेल, कोणता लूप वापरावा लागणार आहे, इफ इफ एल्स वाला लॅडर वापरावा लागणार आहे, जो की मी इथं सिंटॅक्स मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा प्रोग्राम कसा करेल आपण, इथं प्रोग्राम कसा करणार आहोत, हवं तर मी ह्या व्हिज्युअल सी मध्ये लिहू शकतो. बघा तो हा कुठे गेलाय, तो बघा असा हा पूर्णपणे स्क्रीन दिसते आता. ठीक आहे.
आपल्याला कुठून स्टार्ट करायचंय तर हॅश इन्क्लूड, त्यानंतर stdio.h, ठीक आहे, लाईक धिस. त्यानंतर पुढे काय करेल आपण, इंट मेन असं ब्रॅकेटच्या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये लिहायचंय. त्यानंतर आपण मार्क्स घेणार आहोत. आता हवं तर तुम्ही फ्लोट मध्ये घेऊ शकता, पण मी इंटिजर मध्ये घेतोय. ठीक आहे, फ्लोट घ्यायचं असेल तर फ्लोट घ्या. चलो मी फ्लोट घेतो, फ्लोट मार्क्स. ठीक आहे, आपण मार्क्स याच्यामध्ये सेव्ह करणार आहोत. तो आपल्याला एक प्रिंट एफ लिहायचा आहे. सो प्रिंट एफ मध्ये कोटेशन मार्क मध्ये एखादा मेसेज द्या की एंटर युअर मार्क्स असं. ठीक आहे, एंटर युअर मार्क्स असं करून तुम्ही काय कराल, इथे एक मेसेज द्या, सेमिकोलन देऊन एंटर करायचंय. आपल्याला इनपुट घ्यायचंय, सो स्कॅनएफ असेल आणि ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण कोणत्या टाईपचं इनपुट घेतोय, सो फ्लोट टाईपचं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी प्लेस होल्डर कोणता आहे, %f आहे. आणि याला आपल्याला सेव्ह कुठं करायचंय तर एम्परसेंट मार्क्सच्या अंडर सेव्ह करायचा आहे. ठीक आहे, इनपुट घेतलं, त्यानंतर आपण इथे चेक करेल इफ ब्रॅकेटमध्ये बघा ग्रेड कोणते सांगितलेत. ए साठी ग्रेड बघा, ग्रेड ए साठी काय सांगितलंय की 85 टू 100 काय असणार आहे, पहिला रेंज असणार आहे. सो याला बघा, मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 85. आणि इथं मध्येच काय करायचंय तुम्हाला, एम्परसेंट हे उद्या सांगेल मी की एम्परसेंट अँड गेट म्हणतो ना आपण, लॉजिक अँड गेट ते आहे हे. तो एम्परसेंट आणि काय असणार आहे की मार्क्स हे लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 असतील. ठीक आहे, म्हणजे 85 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी असतील तर आपल्याला काय प्रिंट करायचंय, प्रिंट एफ. मी इथं काय प्रिंट करेल, तर ब्रॅकेट मध्ये कोटेशन मार्क मध्ये मेसेज द्यायचा आहे, कोणताही मेसेज देऊ द्या, ग्रेड ए असा. तो हा मेसेज दिला आपण. त्यानंतर इफ लूप संपल्यानंतर इथं एल्स इफ देणार आहोत. मग दुसरी कंडिशन काय दिली बघा, तो इथं बी प्लस साठी काय तर ग्रेटर दॅन 60 आणि लेस दॅन 85 आहे, त्यासाठी बी प्लस आहे हा ग्रेड. ठीक आहे, सो अगेन आपण इथं जाईल आणि लिहा मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 60. ठीक आहे, एम्परसेंट मार्क्स आर लेस दॅन, काय असणार आहे, लेस दॅन 85 असतील तर तुम्हाला प्रिंटएफ मध्ये काय, प्रिंटएफ मध्ये लिहायचंय ग्रेड बी प्लस असं. ठीक आहे, त्यानंतर पुढे हे एल्स इफच असणार आहे, एल्स इफ. पुढचं बघा काय असेल पुढचं, तर 45 पेक्षा म्हणजे ग्रेटर आणि 60 पेक्षा बिलो असेल तर ग्रेड बी, राईट. तो 45 टू 60 ही रेंज द्यायची आहे. बघा, मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 45 अँड एम्परसेंट मार्क्स हे लेस दॅन 60 जर का असतील तर आपल्याला प्रिंटएफ करायचं आहे. प्रिंटएफ विदिन अ ब्रॅकेट कोटेशन मार्क मध्ये काय असेल असं, ग्रेड बी. अजून पुढचा काय दिलाय बघा, काय ग्रेड सी हा 35 टू 45 च्या मध्ये आहे. तर हे कसं देईल आपण, इथं एंटर करा एल्स इफ आणि ब्रॅकेट मध्ये कोटेशन मार्क म्हणजे पुढची कंडिशन दॅट इज मार्क्स आर कुठून कुठपर्यंत, ग्रेटर दॅन 35 अँड ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू लिहा
ओके. एम्परसेंट मार्क हे लेस दॅन 45 असतील तर कर्ली ब्रेसेस एंटर करून आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, तो ब्रॅकेटमध्ये कोटेशन मार्क मध्ये ग्रेड सी असं लिहिलं आपण. ओके, ग्रेड सी आणि पुढे एल्स इफ काय असणार आहे, पुढची कंडिशन काय असेल, ही वाली इन बिटवीन ह्या रेंज मध्ये असेल तर कसं की इफ मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 एम्परसेंट काय असणार आहे, मार्क आर लेस दॅन 35 असतील तर आपल्याला प्रिंट एफ करायचं आहे ब्रॅकेटमध्ये कोटेशन मार्क मध्ये इथं लिहायचंय फेल. ओके, आणि ह्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू ज्या चुकीच्या निघाल्या तर एल्स लूप मध्ये आपण प्रिंट करेल काय, तर कोटेशन मार्क मध्ये प्लीज चेक एंटर्ड मार्क. काय करायचंय की एंटर्ड मार्क जे काय हे आहेत त्यांना तसा मेसेज द्यायचा आहे. म्हणजे आपण जर का 100च्या वरती व्हॅल्यूज दिल्या किंवा 0च्या नंतर निगेटिव्ह व्हॅल्यूज दिल्या तर आपण काय म्हणतोय, असा एक वॉर्निंग मेसेज देत आहे. फक्त एवढाच मेसेज देणार आहोत. रन केल्यावर बघूया काय होतं. ओके, नाही होत आहे बहुतेक, बट हा कोड बरोबर आहे. तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता तुमच्या लॅपटॉप मध्ये. ठीक आहे, नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस काय असेल की हे तुम्ही एक्झिक्यूट वगैरे करू शकता. ओके, वेट. सेकंड मी ऑनलाईन चेक करतो एखादा. हे बघा, ऑनलाईन कोड मी तो कोड कॉपी केलाय आणि इथं पेस्ट केला. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला रिटर्न 0 लिहायचंय. हे लक्षात नव्हतं माझ्या. इथं जाऊन तुम्हाला काय करायचंय, एंटर करा रिटर्न. काय रिटर्न करायचंय तर 0 सक्सेसफुल. त्याच्यासाठी तर कंपायलेशन साठी. तर बघा मी रन करतो. इथं रन केल्यानंतर इथं विचारतोय की एंटर युअर मार्क. असे एंटर युअर मार्क. मी काय करतो आता देताना देतोय 87. ठीक आहे, तो ग्रेड काय यायला हवाय, ए यायला हवाय. तर बघा इथं काय आलं, ग्रेड ए आलेला आहे. परत मी एंटर करतो आणि आता सपोज मी एंटर केलं 45. सो 45 हा कुठं आहे, त्या रेंज मध्ये आहे. ठीक आहे, इथं ग्रेड बी च्या इथं तो ग्रेड बी वगैरे येईल. बघा ग्रेड बी आलेला आहे असं. तर तेच परत जर का तुम्ही आता रन केलं परत एकदा आणि मी 35 केलं, 35 दिल्यानंतर ग्रेड सी आलंय. आणि जेव्हा आपण 30 देतोय त्यावेळेस काय येईल, फेल म्हणून आलेला आहे असं. आणि हेच परत जर का मी रन केलं तर नेक्स्ट काय असेल, सपोज मी एखादा 121 असं दिलेलं आहे व्हॅल्यू, जे की आपल्या रेंजच्या बाहेर आहे. ठीक आहे, 100 पेक्षा ग्रेटर आहे. तर इथं काय येईल, आउटपुटच येत नाही. ओके, तो इथं
काय असेल की ग्रेटर दॅन वगैरे सर्व यायला हवं. तो बघा इथं काय झालं की प्लीज चेक एंटर्ड मार्क्स असं काय झालंय, वॉर्निंग आलेले आहे 121 ला. तर मी परत एकदा एक्झिक्यूट करतो आणि आता मी निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यूज देतो, असं -12 दिलं. त्यावेळेस सुद्धा आपल्याला काय आलं, प्लीज चेक एंटर्ड मार्क्स असं येणार आहे. प्लीज चेक एंटर्ड मार्क्स हे काय होईल तर येणार आहे लाईक दिस. ओके, सो अशा प्रकारे हे काय होतं की एक्झिक्यूट होणार आहे. हे जे काही आहे ते असं एक्झिक्यूट होईल. सो पूर्ण कोड जो आहे तो रन होतोय एंटायरली, जो आपण लिहिलाय तो. ठीक आहे, सो मी हा ॲज इट इज कॉपी करतो. माझ्या व्हिज्युअल स्टुडिओचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. मी एक्सटेन्शन्स इन्स्टॉल केले, इथं वॉर्निंग आलेली होती त्यामुळं इश्यू आलाय. तो बघेल मी नंतर. ओके, तो एक्सटेन्शनच काहीतरी इश्यू आहे, मी ते चेक करेल की मग सांगेल इथं. तो बघा, हा जो काही कोड आहे तो कोड मी इथं पेस्ट केला आहे याचा. बघा ॲज इट इज. याला मी जरासं मोठा फॉन्ट करतोय. मी इथं स्टाईल सुद्धा बदलतो, कॅलिब्री केलं. सर्व काही ॲज इट इज म्हणजे न चुकता तुम्ही काय करा, लॅपटॉपमध्ये लिहायचं आहे. जर का लॅपटॉपमध्ये नाही झाला तर ऑनलाईन सी कंपायलर एवढं सर्च करा. तुम्हाला असा कंपायलर येईल. मी फक्त काय लिहिलं, ऑनलाईन सी कंपायलर असं लिहिलं आणि पहिलं जी काही लिंक आहे त्याला क्लिक केलं तर काय होईल, तुम्हाला असे प्रोग्रामिंग येईल. डझंट मॅटर तुमच्याकडं लॅपटॉप आहे नाही, तुम्ही ऑनलाईन करू शकता. गुगल क्रोम हे प्रत्येक मोबाईलमध्ये असतं. तर तिथं जाऊन तुम्ही त्या क्रोमवरती एक्झिक्यूट करू शकता. जसं की मी इथं एक्झिक्यूट केलेलं आहे. ओके. तर आता जर का माझा इश्यू नाही सॉल्व्ह झाला तर मी ऑब्वियस आहे कशावरती दाखवेल, त्या क्रोमवरतीच दाखवणार आहे, ऑनलाईन कंपायलरवरती. ठीक आहे. तो हा कोड तुम्ही ट्राय करून बघणार आहात. सर्व 3 प्रोग्राम, हा दुसरा आहे, हा पहिला, देन दुसरा आणि हा तिसरा प्रोग्राम. आज फक्त आणि फक्त काय केलंय, इफ लूप घेतलेला आहे. ठीक आहे. उद्या आपण काय करणार आहोत तर फॉर लूप, फॉरला जास्त वेळ लागतो, तो फॉर लूप किंवा फॉर कंट्रोल स्टेटमेंट हे बघणार आहोत. ठीक आहे. सो इफ लूप समजलंय? हो. ट्राय करणार आहात, लिहाल, जे काही कन्सेप्ट आहेत त्या लिहून ठेवा आणि मग पुढे काय असेल ती प्रोसिजर बघूयात उद्या. ह्याच्यानंतरची जी काही प्रोसिजर आहे ती इफ लूप बघेल आपण. तो आज थांबूयात इथं. ठीक आहे.